इतिहास आहे. हे आज नाही मी 24 तारखेच्या जाहीर सभेमध्ये 1957च्या पहिल्या निवडणुकीत या जिल्ह्याने कुणाला खासदार निवडून दिलं? परांजपे जे जातीने ब्राह्मण होते, पण या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने ब्राह्मण जातीच्या व्यक्तीला परांजपेंना खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहात आपलं प्रतिनिधी म्हणून पाठवलं. तर त्यांची जात बघून नाही, तर त्यांचं कर्तृत्व बघून. अनेक जणांचं नाव मी त्या सभेत सांगितलं, पुन्हा पुन्हा ते बोलणार नाही. पण जे जे खासदार आजपर्यंत बीड जिल्ह्याने या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवले, ते खासदार कुठल्या जातीचे हे न पाहता ते खासदार आपल्या जिल्ह्यासाठी किती कर्तृत्ववान आहेत, हा जिल्हा कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो, जातीपातीच्या मागे उभा राहत नाही. हे आणखीनही काही जणांना कळालेलं नाही असं मला या ठिकाणी वाटतं. प्रश्न काय विचारला जातो? अरे हो, माझ्यासारखा भलेही मी मराठा म्हणून मराठा जातीत नाही जन्माला आलो, तर माझ्यासारख्याला मी जातीनं मराठा म्हणलं तर माझी 2 इंच छाती या ठिकाणी मराठा जातीचा माणूस समोर आला तरी फुगते मराठा असून. हा आदर आहे, कारण आम्ही जात पात धर्म याच्यावर कधी राजकारण केलं नाही. ना स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं, ना पंकजाताईंनी केलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, आरक्षणाचा प्रश्न राहिलाय कुठं? काय प्रश्न राहिलाय? आपली पहिली मागणी होती, ज्या मागणीला मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्या 1998 पासून मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मंत्रिमंडळात पहिल्यांदा भूमिका घेतली की हो, निजामकालीन दस्ताप्रमाणे मराठवाड्यात आज कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची गरज आहे. कारण आज आमचे मराठी भाऊ एकरावरून गुंट्यावर आले, त्याच्यासाठी हे जर सर्टिफिकेट मागत असतील तर हे देणं गरजेचं आहे. ही भूमिका मी स्वीकारली. तो निर्णय झाला. जेवढे संबंध राज्यभर कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले, अभिमान वाटतो सांगायला या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, सर्वाधिक कुणबींचे प्रमाणपत्र या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 70,000 प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आलेत. आतापर्यंत देणं चालूच आहे. आणखी का हे केलं चुकीचं केलं? आम्ही हे सरकारनं केलं. जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाचा सन्मान सरकारने राखला. पहिली मागणी होती ती मान्य केली. त्याच्यानंतर म्हणले सगळ्या मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मागताना आकडा जास्त होता, पण कायद्यामध्ये, आणि तो कायदा टिकावा यावेळेस तो सुप्रीम कोर्टाने कसल्याही प्रकारे रद्दबातल केला नाही पाहिजे, ही सरकारने अगोदरच काळजी घेतली. जबाबदारीपूर्वक सांगतोय, विशेष अधिवेशन बोलवलं, कायदा केला. दोन्ही सभागृहात 288 आणि वरच्या 58 बाकी जागा रिकाम्या होत्या वरच्या. म्हणजे तिथं आमदारच झाले नव्हते, कारण नगरपालिका झाल्या नव्हत्या, जिल्हा परिषद सदस्य झाले नव्हते. म्हणजे नगरसेवकाला जिल्हा परिषद सदस्याला जे आमदार करायचा संधी आहे ती मतदारच नव्हती. त्यामुळे आता ह्या सगळ्या दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षांनी हा कायदा केला. कायदा चॅलेंज केला हायकोर्टात. ज्यांनी कोणी केला असेल, ज्याच्या मनात पाप असेल, केला. पण हे सरकार आहे की पहिल्या तारखेला तो कायदा हायकोर्टात टिकून दाखवून दिला आणि 10% जाहिराती नोकरीच्या, त्या 10%च्या आर्थिक दृष्ट्या मागासलेले म्हणून त्या 10% जागाची भरती सुद्धा सरकारने चालू केली. तर सरकारच्या मनात पाप आहे. आता आरक्षण राहिलंय कुठं? आरक्षणाचा मुद्दा राहिलेला नाही आहे. आता राहिलं सगळ्या सोयऱ्याचं. बरोबर आहे, जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं आहे, जे सगळ्या सोयऱ्यांना समर्थन देणार आहे त्याचं आमचं समर्थन आहे. मग आम्ही कधी विरोध केला? मी तर सरकार म्हणून मी सरकारचा आभार मानतो की तिन्ही मागण्याचा जरांगे पाटील साहेबांचा सरकारने सन्मान केला.
एवढंच नाही तर मराठा समाजाच्या प्रत्येक लहानपासून मोठ्या माणसाचा सरकारने सन्मान केला आणि सगळ्या सोयऱ्याचं सुद्धा जाहीर प्रकटन काढलं, कारण डायरेक्ट GR सगळ्या सोयऱ्याचा काढता येत नाही. त्याची एक व्याख्या, मी सामाजिक न्याय मंत्री होतो. सामाजिक न्याय मंत्री असताना सगळ्या जाती व्हॅलिड करण्याचं काम जात पडताळणीचं कुठल्या विभागाकडे असतं तर ते सामाजिक न्याय विभागाकडे असतं. म्हणून 2.5 वर्ष माझा त्याच्यावरचा अभ्यास आहे. जाहीर प्रकटन काढलं. सरकारच्या मनात पाप असतं सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये, तर सरकारने जाहीर प्रकटन काढलं असतं का? प्रकटन काढलं का तर डायरेक्ट GR काढता येत नाही. सगळ्या सोयऱ्याची व्याख्या ठरवावी लागते आणि ती ठरवताना जाहीर प्रकटन करून जर कोणाचा आक्षेप असेल तर आक्षेप घ्यावे लागतात. ते आक्षेप निकाली काढावे लागतात. 6,83,000 आक्षेप आले. 2.5 लाख आतापर्यंत आक्षेप डिस्पोज ऑफ सरकारने केले. 2-3 महिन्यात तेही काम होईल. मग आता ते म्हणले की सगळ्या सोयऱ्याला जे आपल्याला समर्थन देणार, आम्ही समर्थन देणारच आहेत ना, आम्ही कुठं वाईट आहेत. मग वातावरण खाली काय बिघडलं? वाईट या गोष्टीचं वाटतं की एकीकडं सर्वात अगोदर जरांगे पाटील साहेबांच्या यशस्वी आंदोलनाचा फायदा जर अतिशय गरीब दारिद्र्य रेषेच्या खालच्या कुटुंबातल्या मराठा समाजाच्या एका तरुण शेतकऱ्याच्या पुत्रानं फायदा घेतला. पहिलं सर्टिफिकेट कुणी घेतलं? भौरंगाबाने घेतलं. काय नाव ते भौरंग घेतलं ना त्यानं पहिलं सर्टिफिकेट त्यानं. आता त्याच्या जागेवर जर माझ्यासारखा असता तर मी अगोदर 20-25 हजार माझ्या गरीब कुटुंबातील लोकांना ते कुणबीचे प्रमाणपत्र काढून दिले असते. अरे आजही जरांगे पाटील साहेबांनी घेतलं नाही, तुम्ही मात्र अगोदर घेतलाय. आता मला सांगा, ओबीसी मधून कुणबी म्हणून तुम्हाला ओबीसी द्यायचंय. आता आलात ओबीसी तर झाला. तर मग आता निवडणूक ओबीसी वर्सेस ओबीसी आहे, ओबीसी वर्सेस मराठा आहे का? मला हे मेळ कळाला नाही. मला जरा समजून सांगा. म्हणजे लोकसभेची निवडणूक लढायची की मराठा म्हणायचं? आणि केची खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र कुणबीच्या प्रमाणपत्रावरती इतर मागासवर्गीय मतदारसंघात अर्ज भरायचा. हे परवडणार आहे? हे राजकारण परवडणार आहे? अशा पद्धतीचं जात पात धर्म बघून, म्हणजे एकीकडे लोकसभेचं मतदान करायचंय तर मराठा म्हणून करायचं आणि त्या उमेदवारानं खरेदी विक्री संघात अर्ज भरायचा तर इतर मागासवर्गीयातून भरायचा, तिथं ओबीसी, लोकसभेत ओपन. आता आम्ही काय करावं? आम्हाला काय माहिती अशी काय व्यवस्था होती का हो? देवाला लिहायचं, हे देवा विषय माझ्या मागणीप्रमाणे मला येणाऱ्या जीवनामध्ये धर्म आणि जात मिळू दे, आणि खाली लिहायचं देवा या जन्मी मी फलाण्या जातीत जन्माला आलो, आता पुढच्या जन्मी मला फलाण्या धर्मात फलाण्या जाती फलाण्याच्या पोटी जन्माला यायचं, एवढी कृपा कर. अर्ज द्यायचा आणि तसा जन्म पुढच्या जन्मी मिळणार, अशी काय आहे का? कोण कुठल्या जातीत जन्माला आलं हे तुमच्या कुणाच्या माझ्या हातात आहे का? हाय का सांगा ना. मग हे जातीपातीचं सगळं राजकारण याच निवडणुकीत काढायचं? अरे ज्यांनी कुणी विरोध केला नाही, अरे आमच्या सारख्यानी, अरे काळ आजही माझ्या जे आरक्षणाच्या चळवळीत आजही आहेत, आम्ही आजही आरक्षणाच्या चळवळीत आहेत, आम्ही मंत्रिमंडळात आहेत. एवढी निवडणूक झाली की पुन्हा मला तोंड घेऊन काय तुम्हाला मत मागायला यायचं नाही की? आत्ताच चाललंय गावबंदी, गावात यायचं नाही, कुठल्याच पुढाऱ्याने यायचं नाही, ठराविक जणांनीच यायचं, बाकी कुणी यायचंच नाही. कशासाठी? कशासाठी? जर देश चालवताना मोदी साहेबांनी जात पात धर्म बघितला नाही, देशाचा विकास करताना जात पात धर्म बघितला नाही, तुमच्या खात्यावर पैसे टाकताना जात पात धर्म बघितला नाही, आता मात्र या बीडच्या लोकसभा मतदारसंघात जात पात धर्म बघितला जातोय. अरे स्वराज्याचा गाडा रयतेचं राज्य उभं करत असताना आपला हा गाव गाडा जो 12 बलुतेदाराचा निर्माण केलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलाय. आणि आज तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला गावगाडा गावकूस 18 पगड जाती धर्माला आपण घेऊन जाणारे सगळे, आता मात्र ते बिघडलाय.
परिस्थिती फार आवाकाच्या बाहेर चालली आहे भावानो. हात जोडून माझी विनंती आहे, निवडणुका येतील जातील, पुन्हा मध्ये मोदी साहेब प्रधानमंत्री होणारच आहेत, पण हा गाव जर बिघडला तर पुढचे 100 पिढ्या आपल्या सगळ्याच जाती धर्मातल्या बर्बाद होतील, हे मी आज आपल्याला सांगतोय. म्हणून निवडणुकीत जातीपातीचं राजकारण करू नका. माझ्यासाठी निवडणूक आणि राजकारण कोड ऑफ कंडक्ट लागला, आचारसंहिता लागली त्या दिवशीपासून माझं राजकारण. मतदान संपलं की माझं राजकारण संपलं. ज्यांनी निवडणुकीत मला पहिल्या दिवशी शिवी दिली, मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे काम घेऊन आला, तर त्यांनी का शिवी दिली हे सुद्धा मी विचारित नाही. हा माझा स्वभाव आहे, हा माझा स्वभाव आहे. 2016, 2017, 2018 ज्यावेळेस एक मराठा लाख मराठा 58 आंदोलन झाली, एक आदर्श आंदोलन अशी झाली की जगाला दखल घ्यावी लागली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आदर्श मोर्चाची, आदर्श आंदोलनाचा या मराठा सभानाने आदर्श घालून दिला. त्या आंदोलनात सुद्धा अमराठा म्हणून मी होतो, मला एकट्याला परवानगी होती मोर्चात यायची आणि स्टेजवर भाषण करायची. त्या काळातल्या माझ्या सर्व आज आरक्षणाच्या बाजूनी आमच्यावर टीका करणारी हात जोडून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. 16, 17, 18च्या पोस्ट बघा, ज्यावेळेस धनंजय मुंडे नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा आरक्षणासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लढत होता, त्यावेळेस हीच आमच्या समाजातली मुलं म्हणायची की असलं पोरग आमच्या जातीत जन्माला यायला पाहिजे होतं, दुसरं कुणी बोलायला तयार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.